आणि आता एक महत्त्वाची या क्षणाची ब्रेकिंग न्यूज बघूया। संजय खोडके यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। आता विधान भवनामध्ये पती पत्नी आमदार पाहायला मिळणार आहेत। याच निमित्ताने अजित पवारांचे निकटवर्तीय अमरावतीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आमदार सुलभा खोडके यांचे ते पती आहेत आणि अर्थातच अजित पवारांचे निकटवर्तीयही आहेत। संजय खोडके यांना विधान परिषदेची उमेदवारी राष्ट्रवादी पक्षाकडून देण्यात आलेली आहे। 5 रिक्त असलेल्या जागांच्या संदर्भामध्ये भाजपने 3 नावांची घोषणा कालच केली होती। त्यानंतर शिवसेनेच्या वतीने सुद्धा घोषणा करण्यात आली आणि मग राष्ट्रवादीचं नाव काय असेल याबद्दल उत्सुकता होती आणि आता राष्ट्रवादीकडून संजय खोडके यांना विधान परिषदेची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। संजय खोडके हे अजित पवारांचे निकटवर्ती आहेत आणि आता संजय खोडके यांच्या या उमेदवारीनंतर विधान भवनामध्ये पती पत्नी आमदार पाहायला मिळतील। राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीच्या निमित्ताने प्रचंड जोरदार चर्चा होत होती। आधी झीशान सिद्दीकी यांचं नाव सातत्याने घेतलं जात होतं, परंतु त्यांना पक्षांतर्गत प्रचंड विरोध आहे असं त्यानंतर बाहेर आलं, समोर आलं। यानंतर आता जी नावं चर्चेत होती त्याच्यापेक्षा अतिशय वेगळं असं संजय खोडके यांचं नाव आता समोर येत आहे। निलेश बुधावले यांच्याशी आपण या संदर्भात संवाद साधूया। निलेश, अखेर संजय खोडके यांचं नाव समोर आलेलं आहे। त्यांच्या राजकीय पार्श्वभूमीबद्दल आणि त्यांच्या उमेदवारीबद्दल आणखीन काय सांगता येईल? गेले अनेक वर्ष अजित पवारांची निष्ठावंत म्हणून संजय खोडके यांचं नाव जोडलं गेलं होतं। त्यांच्या पत्नी राष्ट्रवादी होत्या। निलेश, यांचा आवाज व्यवस्थित पोहोचत नाहीये। आपण त्यांच्याशी नंतर सविस्तर अपडेट घेऊच। पण आता विधान परिषदेचे आता 5ही उमेदवार महायुतीचे ठरलेले आहेत आणि अर्थातच त्यांची सर्वांची बिनविरोध निवड होईल असंच अपेक्षित आहे। संजय खोडके हे अजित पवारांचे निकटवर्ती आहेत आणि राष्ट्रवादीतर्फे त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। आता विधान परिषदेचे 5ही उमेदवार ठरलेले आहेत आणि संजय खोडके हे ठाकरे गटाच्या आमदार सुलभा खोडके यांचे पती आहेत। त्यामुळे आता विधान भवनामध्ये पती पत्नी आमदारांची ही जोडी पाहायला मिळेल, अर्थात वेगवेगळ्या पक्षांकडनं, परंतु ही जोडी आता विधान भवनामध्ये पाहायला मिळेल। आणि याबरोबरच जी प्रचंड उत्सुकता होती विधान परिषदेसंदर्भातल्या महायुतीतल्या 5 उमेदवारांच्या नावांची, ती उत्सुकता आता पूर्ण झालेली आहे। कारण आज दुपारी 3 पर्यंतच विधान परिषदेचे अर्ज भरण्याची वेळ आहे। आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आता ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार उभे राहतील याची शक्यता खूपच कमी आहे। त्यामुळे ही संपूर्ण निवडणूक सुद्धा बिनविरोध होण्याची शक्यता आधीपासूनच वर्तवण्यात येते। तर आता विधान परिषदेचे उमेदवार कोण कोण आहेत आपण पाहूया। भाजपतर्फे संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे। राष्ट्रवादीचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी अशी ही 5 नावं आता जाहीर झालेली आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।